श्रीराम. मरे कत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्याविषयीच्या प्रेमानं, आपुलकीनं दुसरा रडतो. पण आज नाही तर उद्या आपल्यालाही त्याच मार्गाने जायचं आहे हे आपण विसरतो. ज्यावेळी माणूस दुसऱ्या माणसाच्या अंत्ययात्रेला जातो तेव्हा तो गेलेल्या माणसाविषयी बोलतो. आपल्यालाही याच मार्गाने जायचं आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला मरण आहेच. कोणी सुपात तर कोणी जात्यात असतात इतकंच. गेलेल्या माणसाचा आणि आपले संबंध जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे असतील तर त्याच्या जाण्यानं दुःख होणं हे साहजिकच आहे. पण शोक करू नये असं आपला धर्म सांगतो. कारण शोकाचं मूळ लोभात आहे. आपल्या प्रारब्धामध्ये जे घडायचं आहे ते घडणारच आहे. व्यक्तीच्या जाण्यानं जो वियोग होतो त्यामुळं दुःख आहेच. पण थोर लोकांची उदाहरणं पाहिली तर लक्षात येतं, शोक त्यांना झाला पण त्यांनी दाखवला नाही. मानापमान या नाटकाचा प्रयोग सुरू व्हायचा होता. त्याचवेळी बालगंधर्वांची मोठी मुलगी मरण पावल्याची तार आली. नाट्यगृह गर्दीनं तुडुंब भरलेलं होतं. आयोजकांना वाटलं आता प्रयोग रद्द करावा लागणार. पण ती तार वाचवून बालगंधर्वांनी बाजूला ठेवली आणि नेहमीप्रमाणे नाट्यप्रयोग केला. नाटकाचा प्रयोग संपल्यावर ते मुलीच्या अंत्ययात्रेसाठी रवाना झाले. लोकमान्य टिळकांचा मोठा मुलगा प्लेगच्या आजारानं मरण पावला. तरीसुद्धा दैनिक केसरीचा अंक वेळेवर निघाला. याचं कारण त्यांच्या ठायी असणारा विवेक आहे. शोक हा लोभ आणि मोहाचा परिणाम आहे हे ज्ञानी लोक जाणतात, पण त्याचं प्रदर्शन ते करत नाहीत. दया, वात्सल्य आणि प्रेम हे सद्गुणच आहेत, परंतु ते लोभामुळं आपत्तिकारक ठरतात. यासाठी महर्षी भरताची कथा उद्बोधक आहे. भरतराजानं वय झाल्यावरती वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि तो अरण्यात जाऊन राहू लागला. नामस्मरण, जप, ईश्वरपूजन यात तो आपलं जीवन व्यतीत करत असे. त्याला एकदा एक हरणीचं पिल्लू मिळालं. त्याला सांभाळण्यामध्ये, त्या हरणाच्या पिल्लाचं पालनपोषण करण्यामध्ये तो इतका गुंतला की नामस्मरण आणि ईश्वरभक्ती हे सगळं विसरूनच गेला आणि त्याला पुन्हा हरणाचा जन्म घ्यावा लागला. तेव्हा दया, प्रेम, वात्सल्य याची परिणती मोहात होणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या धर्मात गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे. पण शरीर थकलं तरी जगण्याचा लोभ आपला सुटत नाही. एक मोळीविक्या आजी होत्या. त्यांची मुलं चांगली शिकून संसाराला लागलेली होती. पण या आजी त्यांचं काम करतच होत्या. जंगलात जाऊन लाकडाची मोळी बांधताना आणि उचलताना त्या रोज म्हणत, थकले रे बाबा, उचल रे बाबा आता. एके दिवशी प्रत्यक्ष यम आजींच्या समोर येऊन उभे राहिले आणि तिला म्हणाले, चल म्हातारे, तू सारखे हाक मारत असतेस ना, उचल म्हणतेस ना, चल आज तुला न्यायला आलो आहे मी. पण आजींची जगण्याची इच्छा अजून काही संपली नव्हती. ती मोठी हुशार आणि उलट ती आम्हालाच काय म्हणते, अरे बाबा, मी मला उचल म्हणत नाही रे, ही लाकडाची मोळी जड झाली आहे ती उचल म्हटलं. तर आपल्याला या जगातून जायचं आहे हे माहीत असूनसुद्धा माणसाचा लोभ, मोह कमी होत नाही. वृद्धपणी जर तटस्थपणा आला नाही तर माणूस मुलांच्या संसारात लुडबुड करतो, हा मोह असतो. पण आपलं ऐकलं नाही तर त्याची बोच मनामध्ये खेद उत्पन्न करते आणि त्याची परिणती क्षोभात होते. कुणाच्याही नसण्यानं कुणाचं फारसं काहीही अडत नाही हे माहीत असूनसुद्धा लोभ, मोह, मीपण संपत नाही.
मृत्यूसमयी अनंत वासना घेऊन मनुष्य इहलोकीची यात्रा संपवतो. यामुळं वासना शिल्लक उरते, ताजीतवानी राहते आणि म्हणून पुनर्जन्म घ्यावा लागतो आणि पुढच्या दुःखमय जीवनासाठी जणू ती शिदोरी नव्यानं बांधून घेतली जाते. जय जय रघुवीर समर्थ. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. श्रीराम.